दिलं म्हणतं आणि लागूच नाही करत. म्हणजे ग्राउंड लेवलला हकीकत आहे की कुठल्याही मराठा समाजाला आरक्षणाचा फायदाच नाही. उलट आपल्या सरकारच्या काळात दिलेलं आरक्षण रद्द केलं कोर्टात माणसं पकडून, तेव्हा तर डायरेक्ट समाजाला आरक्षणच नव्हतं. मराठा समाजाला मुस्लिम बाबा तर रद्द केलं त्यांचं सरकार आल्यावर देतो म्हणतात ते माझं काम आहे. आपली जबाबदारी आहे ना, आपण समाजात आहोत. आपण याला काय करू, सरकारला बोलू पण अशी आणि हे दिलं नाही ते वापस दूर घेतलं म्हणजे काहीच राहिलं नाही आता. नुसता गोंधळ आहे. म्हणजे खरं आरक्षणच नाही काही. हे गेलं ते गेलं, हे आलं ते गेलं, संध्याकाळी काहीच नाही बरं. 8 दिवसापूर्वी म्हणजे उदारतेपणे चर्चा करेपर्यंत मला काहीच कळत नव्हतं आरक्षणाचं काय आहे ते. ज्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा तेव्हा मला धक्का बसला. अरे खरंच म्हणजे काहीच नाही. म्हणजे हे काय करते सरकार? एवढ्या मोठ्या मराठ्याला लबाड बोलते. अरे ज्यांनी आटकेपार झेंडे लावले तो मराठी होते तर खराटा करून टाकला येईल. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अहो डान्स केला इथं मी बजरंग चौकामध्ये, पेढे वाटले, ढोल व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. डान्स केला आम्ही, मिळालं मग आरक्षण, पेढे वाटले, ढोल वाजले, तरी काहीच नाही. असं पुरावा आहे का काही तरच तुम्हाला आपण म्हणजे 95% मराठ्यांना महाराष्ट्रात आरक्षण नाही. सरकारनं हे गैरसमज निर्माण केलेलं लोकांना. लोकांना वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं, पण ॲक्च्युली मिळालेलं नाही. आणि त्याच्यामुळं आता जे 40 वर्षापासून समाज या आरक्षणाचा अभ्यास करतात त्यांनी सुद्धा सांगितलं. आणि मग शेवटी पण नाही लागताना आम्हाला धर्माचा दूर करण्यासाठी हे आम्हाला उपोषणाला बसावं लागलं. आम्हाला राजपती बसवलं बसले. तर आपली पहिली जी मागणी आहे की त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅजेट लागू झाला, त्याच्यानुसार तो मिळणार. संभ्रम करून टाकला त्यांनी त्याच्यामध्ये. मग आता SC-BC जे आरक्षण आहे त्यामुळे सगळ्या OBC मिळत आहे. गोरगरीब मराठ्याचं कल्याण शाळा शिकताय तर दाखल झालेले गुन्हे वापस घेतो म्हणजे घेतले आणि त्यामुळे सर पुन्हा त्या सारथीला पण 5,000 द्या, अण्णासाहेब पाटलाला 10,000 कोटी द्या. तर गोरगरीब लोक त्यांना धंदा करता येईल. आता अण्णासाहेब पाटील डबेला पैसेच नाही त्याच्याकडे. ज्यांनी फायदे केले त्याचे अर्धेच पैसे आले, त्याचे 2 हप्ते आलेले, बाकीचंच काय करायचं. आता त्यांनी आत्महत्या करण्याची वेळ आलेली. हे काय आहे? समाजाचं विटंबना नाही. आणि हे सगळे आता आपले काकासाहेब शिंदे की पहिले ज्यांनी बलिदान दिलं समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचं स्मारक बांधावं, त्यांना 5 कोटी रुपये द्यावे, एक एकर त्यांना जागा द्यावी, अशा या सगळ्या मागण्या घेऊन दाखल पटेल मागच्या 8 दिवसापासून उपोषण करत आहेत. महात्मा गांधी मोर्चा छत्रपती संभाजीनगर त्यांच्या पाठीचे ठामपणे उभा आहे. याची संभ्रम दूर करा. आणि खरंच तुम्ही दिले का मराठीला आरक्षण? आता स्वतः मला OBC सर्टिफिकेट पाहिजे. माझा आग्रह आहे, माझा बालहट्ट आहे माझा की मला OBC सर्टिफिकेट पाहिजे. ओके पाहिजे मला नाही ना मिळालं. आणि मग नाहीच आरक्षण तर कुठे आरक्षण? मग लपड काय बोलते सरकार? मग दिलं अरे कुठे दिलं? म्हणजे हे सगळं डोळ्यात धोळफेक करायचं कामच आहे. आम्ही 4 वर्ष आम्ही सोबत फिरलो. होईल 4 वर्षात काय होईल म्हणून शेवटी नाहीला जाऊन आम्हाला हे रस्ता निवडावा लागला. का? तर आमच्या डोळ्यात देखत समाजात वाटलं होईल आणि राजकारण केलं जातं. पण मागणी तशाच राहतात, फक्त राजकारण. म्हणून तुम्हाला विनंती आहे की बाबा खासदार म्हणून आमचे खासदार म्हणून तुम्ही ताबडतोब मुख्यमंत्र्याला पत्र द्या. माझं काम आहे की लक्ष घालणं. जो प्रश्न आपली जबाबदारी आहे ना, तर मग आपण मी त्या समाजाचा आहोत. आपण याला काय करू, सरकारला याच्यामध्ये बोलू. लवकर यांच्यासोबत बोलणी पण अशी ना SC-BC आपल्याला SC-BC दिले 50%.
त्याला सगळ्या सवलती लागू करू. हे दिलं म्हणून ते रद्द करायची वेळ आली. हो ना, हे दिलं नाही ते बाबू दूर घेतलं म्हणजे काहीच राहिलं नाही आता. नुसता गोंधळ आहे. म्हणजे खरं आरक्षणच नाही काही. हे गेलं ते गेलं हे काय आलं ते मिळालं गेलं संध्याकाळी हिशोब लावला तर कळत नाही. काहीच नाही मिळत. 8 दिवसापूर्वी म्हणजे उदाचे पडे चर्चा करेपर्यंत मला काहीच कळत नव्हतं आरक्षणाचं काय आहे ते. ज्यावेळेस त्यांच्याबरोबर चर्चा झाली तेव्हा मला धक्का बसला. अरे खरंच मराठी काहीच नाही. म्हणजे हे काय करतंय सरकार? एवढ्या मोठ्या मराठ्याला लबाड बोलतंय. अरे ज्यांनी 8 झेंडे लावले तो मराठी होते तर खराटा करून टाकला येईल. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अहो डान्स केला इथं मी बजरंग चौकामध्ये. पेढे वाटले, ढोल व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. डान्स केला आम्ही, व्हिडिओ मिळाला मग आरक्षण. पेढे वाटले, ढोल वाजले, तरी काहीच नाही. असं काय सरकार देतं म्हणतं, दिलंय म्हणतं आणि लागूच नाही करत. म्हणजे ग्राउंड लेवलला हकीकत आहे की कुठल्याही मराठा समाजाला आरक्षणाचा फायदाच नाही. उलट आपल्या सरकारच्या काळात दिलेलं आरक्षण रद्द केलं. कोर्टात माणसं पाठवून तेव्हा तर डायरेक्ट समाजाला आरक्षणच दिलं होतं. मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला. इक्बाल बाबा असताना ते तर रद्द केलं त्यांचं सरकार आल्यावर आणि पुन्हा देतो म्हणतात देतच नाही. बसले आहेत. अन्नत्याग उपोषण त्यांचं सुरू आहे. मात्र कोणी दखल घेताना बघायला मिळत नाही. आपण आज त्यांची भेट घेतलेली, काय एकंदरीत चर्चा झाली? सर्वप्रथम मी समाज बांधवाच्या वतीने दाते पाटलांना धन्यवाद देतो की आपण 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवसापासून समाजाच्या विविध मागण्याकरता आंदोलन करायला बसलात. त्याबद्दल पहिल्यांदा विशेषतः तुम्हाला धन्यवाद. आणि हे जे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे यांना काही द्यायचंच नाही आहे. फक्त कुणीही गेलं की आम्ही तुम्हाला सगळं देतो किंवा दिलं असं म्हणायचं आणि देताना काही द्यायचं नाही. अशाच पद्धतीचं गेल्या 12 वर्षापासून या सरकारने चलढकल करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आमची दाते पाटलांच्या पाठीमागे या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे की जेणेकरून समाजाला निश्चितच आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आमचं काही म्हणणं नाही या जातीचं आरक्षण काढून द्या, त्या जातीचं आरक्षण काढून द्या. समाजाला ऑलरेडी त्याही सरकारने 10% आरक्षण दिलं होतं. यांनी काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने SCBCC म्हणून सवलती दिल्या होत्या. कोणत्याच नाही ना त्याही नाही आणि ह्याही नाही. मग किमान सरकारने कायदेशीर सनदशीर मार्ग काढून कुठल्याही समाजाची भावना दुखवायची नसेल तुम्हाला तर बिलकुल दुखू नका. आम्ही सुद्धा त्या मताचे आहोत. पण समाजाला आरक्षण तर द्या ना. समाजामध्ये गरीब नाही असा जर तुमचा समज असेल तो 100% चुकीचा आहे. म्हणून दाते पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मी उद्या सोमवारी राज्यातले जी प्रमुख मंडळी आहे त्यांना निश्चितच पत्रव्यवहार करेल, फोनवर संपर्क करेल, किंबहुना त्यांना जाऊन भेटूनही या आंदोलनाची दिशा, पार्श्वभूमी किंबहुना माहिती देण्याचं काम करेल. आणि लवकरात लवकर या आंदोलनाला त्यांनी मागण्या मंजूर कराव्या आणि दाते पाटलाचं उपोषण सोडावं याच्यासाठी आम्ही कार्यरत राहू. इतर वेळा जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामार्फत जी GR मिळाली तर GR मार्फत कुठेतरी समाजाची पुन्हा फसवणूक झाल्याचा आरोप देखील त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. काय ते GRच नाही, आतापर्यंत या सरकारने जे काय ज्याला देऊ केलं कोणालाही देऊ देत ते कधीच पूर्ण केलेलं नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी घ्या, लाडक्या बहिणीचे पैसे घ्या किंवा शेतकरी सन्मान योजनेचा विभाग घ्या, काहीही घ्या, खोटं बोलण्यामध्ये सरकार पक्क आहे अशी परिस्थिती आहे. म्हणून सगळ्याच मागण्यामध्ये सरकार हे बॅकफुटवर आहे. म्हणजे आंदोलकाची फसवणूक सरकारने केली. 100% सगळ्या आंदोलकाची एवढं कशाला? ज्या धनगर समाजाला त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला ST मध्ये घेतलं का? मग सगळ्याची फसवणूक नाही तर कोणाची राहिली बाकी करायची सांगा मला. हे कोणालाच काय फसवाय? 2 धर्मात भांडणं लावायचे, 2 जातीत भांडणं लावायचे, 2 जातीतल्या अजून पोट जाती काढायच्या त्याच्यात भांडणं लावायचे. प्रत्येक समाजाची भांडणं आहे. कोणाशी भांडणं नाही मला सांगा. OBCची भांडण लावायचं मराठ्याशी, दलिताचं भांडणामध्ये बौद्धाचं भांडण लावायचं मातंगाशी. हा उद्योग याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला आहे. यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. असं म्हणतात पण वाशीला जाऊन गुलाल उधळला, पेढे वाटले. मी काय सांगू लागलो? सगळ्या आंदोलकाची फसवणूक करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. एक नाही सगळ्यांची. असं नुसतं एक आंदोलन झालं आणि त्यांचीच फसवणूक केली आणि बाकीच्याला दिलं. कोण समाधानी मला सांगा? OBC तरी समाधानी आहे? OBC सुद्धा मोर्चा निघाला होता परवा.
काय नाही, त्यांना एक माहिती आहे, दोन जातीमध्ये भांडणं लावायची, कधी क्रिमिलेअरच्या माध्यमातून लावायची, कधी वाटे हिस्से देण्याच्या माध्यमातून लावायची, कधी ह्या समाजाचं भांडण त्या समाजाशी लावायचं. आता एस टी भांडताय धनगर समाजाला, धनगर समाज भांडतो एस टीला, काय संबंध दोघांचा भांडायचा? सरकारने त्यांना एस टी देऊ केलं होतं ना, मग देऊ करू शकत नसेल तर तुम्ही आश्वासनं देऊन सत्तेत आले कशाला? धन्यवाद. 8 दिवस झाले उपोषण सुरू आहे, तरी प्रशासनाचा कोणी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही किंवा मी आता सरकार येत चर्चा नाही. केली त्यांच्याशी, त्यांनी सांगितलं अजून कोणी प्रशासनाचा अधिकारी आला नाही. मी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या कानावर हा विषय टाकेल. निश्चितच आजच्या आज त्यांना उपोषण सोडावं अशी विनंती करू, नाही तर किमान त्यातून काय तोडगा निघतो ते सांगूया. 29 ऑगस्टला जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतात, त्या उपोषणाला तुमचा पाठिंबा असेल? समाजाकरता जो कोणी नेता कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता जर ते आंदोलन समाजाच्या हितासाठी करत असेल तर त्याला नक्कीच माझा पाठिंबा राहील. नाही, पण जेव्हा पण समजा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यावेळेस अभ्यासकांनीच त्यांना सांगितलं की हा GR व्यवस्थित आहे. मग GR व्यवस्थित असल्यावर पुन्हा आणखीन तो GR रद्द होऊन किंवा मग जे सर्टिफिकेट पाहिजे अंमलबजावणी पुरेपूर होत नाही. मला आपल्याला तेच सांगायचं आहे, नीतिमत्ता देणाऱ्याची चांगली असावी लागते. तेच बदमाश आहे तर शेवटी आंदोलन केल्याशिवाय दुसरा मार्ग काय? म्हणून त्यांनी आंदोलन केलं तर ते समाजासाठीच करताय, त्याच्यामुळे त्यालाही माझा पाठिंबा आहे. बरं, मग अभ्यासकांची आज बैठक घेत आहे, त्याकडे कसं बघतात? मला काही माहिती नाही अभ्यासक कोण आहे आणि बैठक कोण घेत आहे, परंतु अभ्यासपूर्ण लढाई लढलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यात यश यायला मदत होईल. धन्यवाद.